महाराष्ट्रातील निराधार व्यक्तींना आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष न्याय विभागामार्फत संजय गांधी निराधार योजना राबविली जाते। या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा 1500 ते 2500 रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते। योजनेची प्रमुख वैशिष्ट्य अनुदानाची रक्कम, पात्रता, उत्पन्नाची मर्यादा, पात्र व्यक्ती, ऑफलाईन फॉर्म, ऑनलाईन फॉर्म ही सर्व प्रक्रिया इथे लिहिली आहे। तुम्ही वाचू शकता। अनुदान पात्र लाभार्थ्यांना म्हणजे जे दिव्यांग नाही त्यांना 1500 आणि जे दिव्यांग आहे त्यांना 2500। पात्रता आहे 18 ते 65 वार्षिक उत्पन्न दिलेलं आहे। इथं कोण पात्र बघून घ्या। निराधार पुरुष, अनाथ, मुले, दिव्यांग, दुर्गम आजारी व्यक्ती, विधवा, घटस्फोटित महिला आणि तृतीयपंथीय। तसंच इथं ऑफलाईन तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय किंवा सेतू कार्यालयामध्ये आणि ऑनलाईन आपल्या सरकार पोर्टलवर अर्ज करावे असं सर्व लिहिलेलं आहे। आणि कागदपत्र बघू शकता आपण। एक वेळा कागदपत्र बघा, आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, वयाचा पुरावा, अपंग असल्याचे वैद्यकीय दाखला आणि बँक पासबुकची प्रत। परंतु आता यांनी नवीन कागद टाकले, त्यामध्ये पॅन कार्ड पण लागते आणि फॉर्म नंबर AS-26 म्हणजे तुम्ही इन्कम टॅक्स भरता का हे पण आता शासन मागत आहे। ह्या दोन फॉर्ममुळे आता लोकांची फॉर्म सबमिट होत आहे। निराधारचे फॉर्म, श्रावण बाळचे फॉर्म हे फॉर्म जेव्हा होत नाही, कारण आता निराधार व्यक्ती कुठून आणणार इन्कम टॅक्सची कॉपी आणि आता पॅन कार्ड बनत नाही आहे कोणाचं। पहिले बनून जात होता, आता बनत नाही आहे। आणि त्या व्यतिरिक्त 65 वर्षाच्या वरील व्यक्तीला ते जॉब कार्ड मागत आहे। आता 65 वर्षाच्या वर्षाच्या वरील माणूस जॉब कार्ड कुठून आणणार? तर ही संजय गांधी निराधार योजनाची जी नवीन प्रणाली आणून टाकलेली आहे, ती प्रणाली कशी टाकली, काय टाकली यांना काही समजत नाही। पोर्टल इथं पूर्ण दिलेलं आहे, परंतु नवीन पोर्टल यांनी अपडेट केलं नाही। आणि तहसील ऑफिसला जायचं नवीन फॉर्मसाठी तर ते आपल्याला पूर्ण कायदे करून सांगतात। तिथं त्यांनी लिस्ट लावली आहे तहसील कार्यालयामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला लागतात म्हणून। तरी हे जे डॉक्युमेंट होते हे जुने डॉक्युमेंट्स होते आणि आता हे डॉक्युमेंट लागतच आहे, परंतु ह्या व्यतिरिक्त आपल्याला पॅन कार्ड आणि फॉर्म नंबर AS-26 म्हणजे तुम्ही इन्कम टॅक्स भरता का। आता निराधार व्यक्ती, BPL माणूस कुठून निराधार फॉर्म भरणार? हां, BPLचा दाखला पण असेल तरी त्याला ते AS-26 फॉर्म मागत आहे, इन्कम टॅक्सचं फॉर्म। धन्यवाद।